नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत पीएम विश्वकर्मा योजनाबद्दल संपूर्ण माहिती. कोण पात्र आहे, काय फायदे आहेत, अर्ज कसा करायचा आणि ही योजना तुमच्यासाठी कशी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही हाताच्या कौशल्यावर काम करून उपजीविका करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, इंस्टाग्राम फॉलो करा. पीएम विश्वकर्मा योजना ही भारत सरकारची केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना खास पारंपरिक कारागीर, कामगार आणि शिल्पकारांसाठी सुरू करण्यात आली आहे. जे लोक सुतारकाम, लोखंडी काम, कुंभार काम, दर्जी, नाई, धोबी, सोनार, मेसन, मोची अशा प्रकारचे हाताच्या कौशल्यावर आधारित काम करतात त्यांना या योजनेचा फायदा दिला जातो. या योजनेचा उद्देश आहे पारंपरिक व्यवसाय वाचवणे, कारागिरांना आधुनिक साधने देणे, त्यांचा व्यवसाय वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. कोण अर्ज करू शकतो? आता महत्त्वाचा प्रश्न, कोण या योजनेसाठी पात्र आहे? अर्जदार भारताचा नागरिक असावा, वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे. अर्जदार पारंपरिक कारागीर किंवा कामगार असावा, स्वतःच्या कौशल्यावर काम करत असावा. कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळतो. या योजनेसाठी पात्र नाहीत सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, नियमित पगारदार लोक. महत्त्वाची अट, अर्जदाराने मागील काही वर्षात अशाच प्रकारचे सरकारी कर्ज घेतलेले नसावे. कोणते व्यवसाय पात्र आहेत या योजनेमध्ये? 18 पेक्षा जास्त पारंपरिक व्यवसाय समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ सुतार, लोहार, कुंभार, सोनार, दर्जी, नाई, धोबी, मोची, बांधकाम कामगार, शिल्पकार, टोपली बनवणारे. जर तुमचा व्यवसाय यापैकी कुठलाही असेल तर या योजनाची माहिती पार्ट 2 मध्ये आहे.